मी मुरलीधर बेलखोडे, अध्यक्ष निसर्ग सेवा समिती आणि जनजागृती स्वच्छता जनजागृती नगर परिषदच्या अभियानाअंतर्गत आपण जे काम करतात, सर्वात आधी तुमचं सर्वांचं अभिनंदन करतो आहे। आपण ज्या ठिकाणी बसलो आहे त्याला आत्ता 25 वर्ष म्हणजे रजत जयंती वर्षाच्या निमित्ताने वर्ष चालू आहे। खरं तर स्वच्छतेचा हा जो प्रश्न आहे अत्यंत निकट आहे, सर्वांची गरज आहे। आपण म्हणतो की शासनाने करायला पाहिजे, नगर परिषदेने करायला पाहिजे, जोपर्यंत प्रत्येक व्यक्ती आपली जबाबदारी, जसं आपलं कर्तव्य आहे तसंच आपले अधिकार आहे, तसं कर्तव्य ह्या दोन्ही बाजू एकाच नाण्याच्या आहेत। त्यामुळे आपल्याला अधिकार तर आहेच, घेतलं पाहिजे, पण आपलं कर्तव्यही आहे। मुळात म्हणजे प्लास्टिकचा जो प्रश्न आहे, आज प्रत्येक व्यक्ती जर असं बघितलं तर जवळपास 4 ते 5 किलो वेस्ट प्लास्टिकसह घरी आणतो आहे। आणि हे त्यातलं विशेषतः म्हणजे सुशिक्षित लोक ज्यांना कळते आहे प्लास्टिकचे दुष्परिणाम काय आहेत। अनेकांनी वाचताना आपल्या लक्षात येते की होऊ नये, पण शेवटी आपण जबाबदारी ही प्रशासनावर ढकलतो किंवा कारखानदारांनी ते बंद करायला पाहिजे किंवा शासनाने बंद करायला पाहिजे। माझं असं वैयक्तिक मत आहे। मी गेल्या 35 वर्षापासून पर्यावरण म्हणजे वृक्ष लागवड आणि संवर्धनाच्या विशेष याच्यामध्ये काम करतो। सोबतच प्लास्टिकसारखे ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये दुष्परिणाम होतात। 1 इंच जमीन सुपीक करण्यासाठी निसर्गाला हजारो वर्ष लागतात आणि आपण आपल्या एका कृतीमुळे प्लास्टिक घेऊन जेव्हा आपण बाहेर फेकतो त्या कृतीमध्ये विघटन होत नाही आहे, हजारो वर्ष विघटन होत नाही। आणि अशा घटना पर्यावरणावर नियंत्रण करणाऱ्या घटना आपल्या हातून घडत असतात। म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, नगर प्रशासन किंवा प्रत्येक व्यक्तींनी आपण आपल्या घरापासून सुरुवात केलं पाहिजे। जेव्हा जेव्हा मी मार्केटमध्ये जाईल, कुठली वस्तू मी खरेदी करेल तर सोबत पिशवी घेऊन जाईल। कदाचित पिशवी जरी नसेल तरी आपण जे काही आपली डिक्की असते, कुठंतरी साधन असतं, त्याच्यामध्ये आपण तो कचरा साहित्य घेऊ शकतो। पण आवर्जून आपण आग्रह करतो, मी अनेक ठिकाणी बघितलेलं आहे की पॉलिथिन बॅग द्या, म्हणजे 10 वस्तू जर खरेदी केलं तर 10 पॉलिथिन तो मागवून त्यापेक्षा न घेता जर त्याला परत केली आणि खरंच परत केल्यानंतर तो एक वेगळ्या दृष्टिकोनातून मी तुमच्याकडे बघेल आणि म्हणेल की दिवसभरातून एक असा व्यक्ती आले की मी पॉलिथिन त्याला दिली आणि त्यांनी मला परत केली। मित्रांनो, सांगायला हरकत नाही, गेल्या 32 वर्षापासून मी हे करतो। जेव्हा मला पॉलिथिन देतो तेव्हा त्याला म्हणतो की मला तरी तू देऊ नको, वास्तविक तू द्यायला नाही पाहिजे, पण मला दिली आहे पण मी घेणार नाही, ती स्वीकारणार नाही। म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे असं जर आपण ठरवलं, एक घरातल्या प्रौढ माणसाने किंवा जो घराचा प्रमुख आहे त्यांनी जर पाडलं तर मला असं वाटते आपल्या कुटुंबातील जे काही 5-10 मंडळी असतील त्या मंडळीवर तो परिणाम होत असतो। आणि ही कृती आपण स्वतःपासूनच सुरुवात केली पाहिजे। भयंकर प्रश्न हा प्लास्टिकचा झालेला आहे, नाल्या बुजलेल्या असतात, पाणी पुन्हा अजून आपल्या घरामध्ये येतो। आपण जेव्हा पॉलिथिन घरी आणतो त्याच्यामध्ये पुन्हा ते वेस्ट, भाजीचं वेस्ट त्याच पॉलिथिनमध्ये टाकतो आणि जाणून बुजून म्हणायला हरकत नाही रस्त्यावर फेकतो। आणि हे जे खाद्य असल्यामुळे मुक जनावर ज्याला म्हणतो त्यातलं पॉलिथिन तो काढून खाणार नाही, तो पॉलिथिनसह खातो। त्यामुळे हजारो जनावरांचं, मुक प्राण्यांचंही नुकसान होतं आणि पर्यावरणावर ते घातक आहेच। कचरासुद्धा आपण जाळायला नाही पाहिजे। नगर प्रशासनाने जबाबदारी ती स्वीकारलेली आहे आणि तुम्ही जे काम करतायत जनजागृतीचं, हे जनजागृतीचं काम करायची वेळ येऊच नाही। आपण शिकलो आहेत, आपल्याला कळतं आहे पर्यावरणामुळे किती नुकसान होत आहे। प्रत्येकाने आयुष्यात आपलं एक झाड लावावं, त्याचं संवर्धन करावं, ही त्यांची जबाबदारी आहे। दुसरं महत्त्वाचं, आपल्या घरात पुढे गाडी येतं, गाडी आल्यानंतर ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याचे पर्याय आपण घरामधूनच ते जर करून दिले तर जे कचरा कलेक्ट करणारे ते स्वच्छता दूत आहेत त्यांना तो त्रास होणार नाही। त्यांच्या शरीराकडे आपण बघितलं पाहिजे, त्यांच्या आरोग्याकडे आपण बघितलं पाहिजे। मुळात घरातूनच आपण सर्वांनी कुटुंब म्हणून माझी जबाबदारी ज्या पद्धतीने मी माझी जबाबदारी समजतो आहे, असं मी सर्व वर्धा नगर परिषदच्या रहिवाशांना, सुशिक्षितांना, तरुणांना, युवतींना आग्रहाची विनंती करतो की ह्या कचऱ्याचं व्यवस्थापन आपण आपल्या घरापासूनच केलं पाहिजे। एवढंच या ठिकाणी मी सांगतो।